नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये उपेंद्र लिमये यांनी BMW बाईक खरेदी केलेली आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते उपेंद्र लिमये बहुरंगी अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांचे मन जिंकून घेत असतात। रणबीर कपूरच्या ॲनिमल चित्रपटात त्यांनी फेंड्री पाटील ही भूमिका साकारली होती। या भूमिकेचं सर्वत्र भरभरून कौतुक करण्यात आलं होतं। अवघ्या 10 मिनिटाचा सीन त्यांनी तुफान गाजवला होता। सोशल मीडियावर सर्वत्र उपेंद्र लिमयेची चर्चा होती। जोगवा, मुळशी पॅटर्न, चोख, सावरखेड एक गाव अशा एकापेक्षा एक गाजलेल्या चित्रपटामध्ये त्यांनी भूमिका साकारली आहे। याशिवाय उपेंद्र लिमये यांनी गेल्या काही वर्षात दक्षिण चित्रपटसृष्टीत सुद्धा स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे। त्या उपेंद्र लिमये वैयक्तिक आयुष्यातील एका खास गोष्टीमुळे चर्चेत आलेले आहे। अभिनेत्याच्या घरी एक नवीन पाहुणा आलेला आहे। त्यांनी नुसतीच आलिशान BMW स्पोर्ट बाईक खरेदी केलेली आहे। याचा व्हिडिओ त्यांनी इंस्टाग्रामवर शेअर केलेला आहे। BMW बाईक खरेदी करण्यासाठी अभिनेते आपल्या मुलाबरोबर गेले होते। सध्याच्या काळात स्पोर्ट्स बाईकचे प्रचंड क्रेज आहे। अशा प्रकारच्या स्पोर्ट बाईकवरून लांबचा प्रवास करणं सुद्धा अगदी सोयीस्कर होतो। वेलकम BMW G310 GS असे कॅप्शन देत उपेंद्र लिमये यांनी त्यांच्या बाईकची पहिली झलक चाहत्यांबरोबर शेअर केलेली आहे। नवीन बाईक पाहताच नेटकऱ्यांनी अभिनेत्यावर कौतुकाचा वर्षाव केलेला आहे। उपेंद्र लिमये यांनी खरेदी केलेली BMW 310 GS या बाईकची किंमत 3,49,000 रुपये इतकी आहे, अशी माहिती एक्स शोरूमच्या फायनान्शियल एक्सप्रेसने दिलेली आहे। या बाईकची मुंबई ऑन रोड किंमत 4 लाखहून अधिक आहे। आता या आलिशान बाईकवरून अभिनेता रोड ट्रिपसाठी कुठे जाणार हे पाहण्यासाठी त्याचे चाहते आतुर झालेले आहे। दरम्यान उपेंद्र लिमये त्यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी काही दिवसापूर्वी तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण केलंय। त्यांची महत्त्वाची भूमिका असलेला संक्रांती वास्तुनम हा त्याचा पहिला तेलुगू चित्रपट 14 जानेवारी 2025 ला प्रेक्षकांच्या भेटीला आला होता। या सिनेमात केलेल्या अभिनयासाठी लेखक दिग्दर्शक अनिल राविपुडी यांनी देखील उपेंद्र लिमये यांचे कौतुक केले होते। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।